तळोजा वसाहतीलगत नेहमीच पाणी टंचाई असताना घोट परिसरात अरिहंतसारख्या प्रोजेक्टमध्ये 24 तास पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा करण्यात येतो। या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट बिल्डर्सकडून बांधकामे सुरू असून काही प्रोजेक्ट तयार देखील झाले आहेत, परंतु येथील काही स्थानिकांनाच व्यवस्थित पाणी मिळत नाही। शिवाय अधिकृत पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसताना 24 तास पाणी पुरवठा असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे, असे येथील सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे आहे। खरं सांगायचं तर जो माझा प्रभाग आहे हा ॲग्रिकल्चर प्रभाग आहे। जवळजवळ 90% इथे ॲग्रिकल्चर लँड आहे, शेती आहे आणि MIDC आणि सिडको लगत असल्यामुळे इथे फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे। प्रायव्हेट बिल्डर्स इथं आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संकुलन इथं तयार करत आहेत। त्या अनुषंगाने इथे इथे हजारो फ्लॅट आता तयार झालेले आहेत। जसं घोडगाव असेल, पिसारा असेल, तळोजा असेल किंवा रोहिंजन असेल, या ठिकाणी लाखोच्या संख्येने आज या 2-4 वर्षामध्ये लोक राहायला येणार आहेत। पण आज सिडको इथल्या स्थानिकांना जवळजवळ 12 गावांना 40 वर्ष झालं पाणी नाही आहे। पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, इथे 40 वर्षामध्ये ह्या गावांना पाणी प्यायला मिळत नाही आहे। आणि आज एवढे मोठे इथं बिल्डिंग तयार होत आहेत, मोठे प्रोजेक्ट इथे येत आहेत, लाखोच्या संख्येने इथे रहिवासी येणार आहेत आणि असं असताना इथे पाणी कोण देणार? आज इथल्या ग्रामस्थांनाच इथं पाणी मिळत नाही आहे। MIDC 100 मीटरवर आहे, सिडको 100 मीटरवर आहे। आमच्या जमिनी हस्तांतर केल्या, आम्हाला मूलभूत सुविधा MIDCने द्यायला पाहिजे होत्या, सिडकोने द्यायला पाहिजे होत्या, कोणीही आम्हाला मूलभूत सुविधा दिलेल्या नाही आहेत। आणि आता हे बिल्डर सगळे इथे येऊन थपलेले आहेत आणि हे मोठे डेव्हलपर्स इथे आज बघत असाल हजारोच्या संख्येने इथे फ्लॅट तयार झालेले आहेत, पण यांना पाणी, रस्ते, सिवरेज लाईन कुठल्या प्रकारे कुठून देणार? याचा अर्थ असं की हे मोठे बिल्डर खारघर 5 मिनिटावर, एअरपोर्ट 10 मिनिटावर असे ॲडव्हर्टाईज करून इथल्या रहिवाशांना, इथे जे ग्राहक येणार आहेत त्यांची फसवणूक करत आहेत। आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांना ज्या परवानग्या देत आहेत, बांधकाम परवानग्या, ते यात सहभागी आहेत असं मला वाटतं। या ठिकाणी OC दिली जात आहे, CC दिली जाते असे आम्ही देखील म्हणजे या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेकडून OC आणि CC या बांधकाम व्यावसायिकांना दिली जाते। तुम्हाला पटते या गोष्टी? नाही, मला पटत नाही, कारण मुळात इथे कुठली सुविधाच नाही आहे। आज आमच्या गावातल्या एखाद्याने घर मोडलं तर प्रशासकीय अधिकारी येतात, त्याला घाबरवतात, त्याच्याकडून 15-16 परवानग्या मागतात। काही परवानगी आहे का, फायरची परवानगी आहे का, अशा 15-16 परवानग्या मागतात आणि ते गावकरी कोण देऊ शकत नाही। आणि मुळात आम्ही इथे रहिवासी आहोत, मूळचे रहिवासी असून आम्हाला इथं घरं बांधायला त्रास होतो आणि बिल्डरांना मात्र इथे हजारोच्या संख्येने बिल्डिंग फ्लॅट तयार होत आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम होत नाही आहे। आता इथे तुम्हाला काय वाटतं, हे खरोखर MIDC यांना पाणी देतं? अशक्य गोष्ट आहे। MIDCचे आत्ताच 30-35% पाणी कपात आहे आणि मोजक्या गावांना, घोट, पेंदर आणि कोयनावेळे गावांना फक्त MIDCचं पाणी आहे आणि तेही 70% पाणी आता MIDCला येतो आहे। माझ्या गावात 3 दिवसात पाणी एकदा येतो आहे आणि आमच्या MIDCला लागून गाव असून सुद्धा आम्हाला पाणी येत नाही। तर ह्या लोकांना पाणी कोण देणार? सिडको देणार की MIDC देणार? सिडकोची स्वतःची अशी यंत्रणा इथे पाण्याची नाहीच आहे। माझ्या माहितीप्रमाणे सिडको देखील इथे MIDC कडनं जो पाणी मिळतो तोच फेज 1 फेज 2 यांना देतो, म्हणजे इथे स्वतंत्र काय प्रश्नच नाही। आता ते म्हणतात की आम्ही बोरवेलमध्ये, पण बोरवेलमध्ये एवढं पाणी रहिवाशांना पुरवू शकत नाही आहे। बोरवेल अधिकृत असेल का? अधिकृत नसणारच आहेत आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जर रहिवाशांना पाणी नाही मिळालं तर एक प्रकारे त्यांची फसवणूकच होत आहे। मुळात प्रशासनाने इथल्या मूलभूत सुविधा पहिला तयार केल्या पाहिजे। तिथे रस्ते, पाणी आणि लाईटची सुविधा ह्या प्रभागामध्ये पुन्हाच सुरुवात करायला पाहिजे। त्यानंतर बिल्डरांना परमिशन देणे, बांधकाम व्यावसायिकांना परमिशन देण्यास काय हरकत नाही। आता हे इथे एवढे मोठे प्रोजेक्ट येतात, आम्हाला याच्याविषयी काही माहितीच नसतं की यांना कोणी परमिशन दिले, कोणी परवानग्या दिल्या, कुठल्या प्रकारच्या NOC आणल्या की नाही। आम्हाला स्थानिक नगरसेवकांना कोणालाही कल्पना नसतं। स्थानिक नगरसेवकांना कळवायला पाहिजे, लोकांनी आम्हाला इथून निवडून दिलेलं आहे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी। कदाचित एखादा प्रोजेक्ट चुकीच्या ठिकाणी असेल आणि एखाद्याने जर ऑब्जेक्शन घेतलं ग्रामस्थांनी तर ते नको ते व्याप होऊन जातं। आम्ही इथले स्थानिक असल्यामुळे, लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोक आमच्याकडेच येणार आणि आम्हाला काही माहिती नसल्यामुळे आम्ही काहीच उत्तरं देऊ शकत नाही आणि लोक म्हणणार मग तुम्ही नगरसेवक कशाला झालात? म्हणून आम्हाला प्रशासन विश्वासात घेत नाही आणि सरळ ही बांधकाम व्यवसायांना इथं मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला काही कळतच नाही कोण बिल्डर आला, कुठे काम चालू आहे, कसलं काम चालू आहे, त्यांना रस्ते कुठून देणार, सिवरेज लाईन कुठून देणार, पाईपलाईन कुठून देणार, इलेक्ट्रिसिटी कुठून देणार, पाणी कुठून देणार, काहीही नसताना इथे प्रोजेक्ट आज उभे राहत आहेत। मूळच्या गावकऱ्यांना तिथे पाणी नाहीये
तो MIDC कडनं असो सिडकोकडनं असो मूलतः आम्हालाच पाणी एवढा मिळत नाही भूमिपुत्रांना. तर मग यांना हा सरकार किंवा हे गव्हर्नमेंट हे पाणी कसं देणार आहे? हे निव्वळ ह्या बिल्डर लोकांचे निव्वळ भूलथाप आहेत. ते लोकांना सांगतात की आम्ही 24 तास पाणी पुरवठा करू, हे कुठल्या हे खोटं आहे ना त्यांचं बोलणं. कसं देतील हो? आता पहा तिथे मी बोर्ड येताना वाचतो, तळोजावरनं येताना वाचतो 30 लाख 40 लाख 50 लाख 1 कोटी वगैरे वगैरे यांचे फ्लॅटचे मी म्हणजे किमती वाचतो अशा यांच्या बोर्डवर प्रत्येक बिल्डरच्या. पण हे सगळं खोटं आहे ना, भूलथाप आहेत ना. एखादा मुंबईमध्ये राहणार असेल, ग्रामीण भागामध्ये तिकडे कुठं राहणार असेल महाराष्ट्रामध्ये ना, तो नवीन मुंबईमध्ये येऊ पाहत असेल बिचारा, तिकडे तो आपली शेतजमीन विकेल आणि ह्या बिल्डरांकडे येईल तो. आणि मग तो आल्यानंतर यांना पैसे मोजेल तो. आणि मूळ प्रश्न असा येते का इथे नदीचा तर कितीतरी खरकटा वाहतो, किती घाण वाहतो ते तर त्यांना माहीतच नाही. पण इथे पाणी कसं देणार आहेत ते? मूळतः पाण्याचा प्रश्न आहे. आणि तो 24 तास काय 2 तास इथे, आता 2 तास पाणी नाही यांच्याकडं, तर पाणी देणारच कसे? ते सांगतात की आम्ही MIDC कडनं पाणी पुरवठा करू. प्रत्यक्षात MIDC ची काय अवस्था आहे? तर MIDC काय, आता मी इथे काम करत असताना MIDCचे ह्या अनेक संस्थांशी, सरकारी ज्या संस्था आहेत त्या लोकांशी संबंध येत असतो. मूळतः यांच्याकडे ॲप्लिकेशन आहे का त्यांचा? त्यांनी परमिशन दिले काय? हे सगळं खोटं आहे यांचं. यांनी सरकारकडे अप्लाय केलं काय माहीत नाही, किंवा सरकारकडे गेल्यात की नाही. पण परमिशन देताना यांनी विचार करायला हवं होतं का बा तिथे पाण्याची मूळ सुविधा आहे की नाही. पाण्याची पहिले यांनी कनेक्ट घेऊन मगच यांना ऑर्डर द्यायला हव्या होत्या, परवानग्या द्यायला हव्या होत्या. हे करायला हवं होतं, ते नाही केलं यांनी. एक प्रकारे जनतेची फसवणूक, ही फसवणूकच आहे, प्रश्नच नाही. हे दोन्ही लोक करतात. हो, सगळेच जे बिल्डर असतील ते आता ह्या ग्रामीण भागातील काय ना, कारण येणारी जी मंडळी आहे ना ती मला वाटतं सर्वसाधारण मंडळी आहे. ती कुठेतरी काहीतरी विकून, आपली शेतजमीन विकून हे फ्लॅट घेण्यासाठी येतात. आणि मग हे खोटं बोलून त्यांचं म्हणजे ह्यांना लुटण्याचाच प्रकार आहे. आम्ही आता अनेक वर्षे ह्या MIDCला आम्ही जमिनी देऊन मोकळे झालोत, सिडकोला आम्ही जमीन देऊन मोकळे झालोत. तर प्रथमतः आमच्या ग्रामस्थांना पाणी द्यायला हवं आहे. प्रथम भूमिपुत्रांना पाणीच नाही दिलं तर यांना देऊ कसं शकतील? इथेच नाही मिळत तर तिथे कसं? म्हणजे आडतच नाही तर पोऱ्यात येईलच कसं ते? तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे की पहिल्यांदा आम्हाला ग्रामस्थांना, भूमिपुत्रांना पाणी द्यावं आणि मग त्यांना द्यावं. पानी की दिक्कत सुना था मैंने, इस एरिया में थोड़ा सा पानी की दिक्कत है. हाँ, कि कौन पानी दे रहा है? अभी सिडको दे रहा है कि महानगर पालिका दे रहा है? MIDC का पानी है क्या? अरे MIDC का पानी कम है मेरे हिसाब से. नहीं, यहाँ पे हमको तो पानी अभी, अगर आप मेरा अभी जो 100 फ्लैट लेके जाता हो ना, वहाँ पे आप एंटर में घुसोगे 10 एरिया में इतना पानी गिरा रहेगा. तो फिर पानी बंद नहीं किया, इतना पानी जा रहा है, करने के बाद भी पानी आ रहा है. तो 24 घंटे पानी इधर? वो तो मैं बता रहा हूँ, पूरा एरिया गिल्ला हो, बंद करने के बाद भी कहाँ से पानी आ रहा है हमको नहीं मालूम पड़ रहा है. पूरा पानी हो गया नीचे. MIDC के पानी 24 घंटे आपको के सामने. आप क्या देखते इधर? वैसे बोले तो मेरा इधर सेल्स का ही काम है ना. क्या आप, लेकिन क्या डेजिग्नेशन कुछ रहेगा? सीनियर सेल्स मैनेजर. है सीनियर सेल्स मैनेजर. नाम क्या आपका? केतन. बोरवेल कितना इधर? किती बोरवेल? 3. तो बोरवेलचं पाणी तुम्ही कशाला वापरता? अजून चाललं नाहीये, दिलं नाहीये. आरोपांचं प्रोव्हिजन चाललंय सोबत MIDC मध्ये पण आपण चाललंय. नाही, ते MIDC सर्वे झाला. आता हे काय बोलले मला की MIDC आम्ही आमच्या साधारण ऑलरेडी सर्वे झालेला आहे. फाइल सबमिट किया है पूरा. फाइल सबमिट किया है, मुझे सब कुछ मालूम है. फाइल सबमिट किया, जो ऑफिसर किया हुआ, जो फाइल सबमिट किया वो ऑफिसर ने बोला कि हम लोग पानी प्रोवाइड नहीं कर सकते. तो कंपनी को पानी देना चाहे, ये तो इनको देना चाहिए. हमारे हिसाब से MIDC जिसका मेन, उसके आगे का भी कुछ हुआ होगा उनका, अभी अपन को क्या पता, अपडेट नहीं हम. मैं पानी का डिटेल पूछ रहा हूँ, बाकी कोई सब्जेक्ट में बोल नाही. फाईल तर दिली MIDCला, फाईल दिली ऑलरेडी. माहिती आहे ना. प्रयत्न चालू आहेत आमचे. MIDC आयदर सिडको आयदर PMC, कारण आता PMCच्या अंडर आलेलं आहे. आमचे ऑलरेडी प्रयत्न चालू आहेत. आम्ही त्यासाठी PMC मध्ये पण फाईल कुठं केली आहे, ते पण केली. जितना जो सोर्स भेटेल आपल्याला. इथे कितीतरी लोकांनी फ्लॅट बुक केले असेल, ते काय इथे बिन पाण्याचे मरतील असं थोडं ना. आमचे पण तेच प्रयत्न चालू आहेत. तर पाणी शेवटी आज आम्ही प्रोजेक्ट घेऊन बसलोय. आम्हाला कस्टमर सांभाळायचं, आम्हाला पाणी देणंच आहे. थोड़ा सा आप चीज़ें अंडरस्टैंड करो. क्या इन्होंने क्या बोला? दोनों जगह से प्रोविजन किया हुआ है, जहाँ से मिलेगा उसके हिसाब से अपन कर रहे हैं. पहली चीज़, समीर जी ने आपको क्या बोला कि जब तक वो पानी सप्लाई हम लोग को नहीं मिल रहा है तब तक हम लोग पीने का पानी ऑलरेडी क्लाइंट को दे रहे हैं. बाकी उसके लिए आपका टैंकर से पानी मंगाते हैं. सेम कम्युनिकेशन हुआ, ऐसा डिफरेंट इनका हुआ कि बाई मिस्टेकली इन्होंने 24 आवर्स बोला. प्रोविजन आगे हम प्लानिंग के हिसाब से करेंगे कि जो फ्लश टॉयलेट वगैरह के लिए उसके लिए पाणी सफिशियंट मिले. अरिहंतचं जे प्रोजेक्ट आहे ना, तिथे ग्राहकांना ते सरळ सरळ सांगतात की आम्ही MIDC कडनं पाणी देतो. नेमकं तुम्ही पाणी देता घ्या ना.
नाही काही संबंधच नाही पाणी देण्याचा. हे आर्यनचं जे आहे प्रोजेक्ट घोडगावच्या शेजारी, तिथे असा कुठला प्रस्ताव तुम्हाला तुमच्या माहितीत का आलेला? नाही आता जे जसं मी चार्ज घेतला त्यावेळेस पासून तर प्रस्तावच आलेला नाही कुठला. आता हे MIDC मार्फत आम्हाला टँकर मार्फत देतात असं सांगतात, कधी नळामार्फत देतो सांगतात, यात काही वस्तुस्थिती आहे का? नाही बिलकुल काही नाही वस्तुस्थिती. काय म्हणजे आम्ही इंडस्ट्रीलाच पाणी देऊ शकत नाही तर यांना कुठून देणार पाणी? काही संबंधच नाही त्यांचं पाणी नाही, कुठला प्रस्ताव पण नाही. आणि आपण म्हणजे ना टँकर मार्फत ना मार्फत कशी कुठलीही वॉटर सप्लाय आपण त्यांना देत नाही काही.